अगं ये मुली, काय काय ते तुझं नाव आमच्या शेजारी राहायला आलीस ना तू? तुझ्या मुलाला बघितलं काल सायकलवर कसला सुसाट चालवतो ग. मी पकडून सांगितलं बरं का त्याला कुणी गाडी बाहेर काढत आहे का ते नीट बघायचं म्हणून. ही माझी आणि शेजारच्या मेरी आजीची पहिली भेट. आम्ही नुकतेच या घरी राहायला आलो होतो. अजून ओळखी होत होत्या. मेरी आजीने स्वतःची ओळख, मी मेरी आजी. शेजारी पाजारी सगळे मला मेरी आजीच म्हणतात. तू पण तेच म्हण अशी करून दिली. पहिल्या भेटीतच ही आजी खूप आवडली मला. जणू मी लहान असताना परत रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला बघताना नाही दिसलीस तर थोतरी दिन म्हणून सांगणाऱ्या शेजारच्या आजीच परत भेटल्या आहेत. मेरी आजी प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे साहजिकच तुझ्या मुलांना काय आवडतं ग, हे पुस्तक दिलं का वाचायला. आता 5वी म्हणजे सायन्स कॅम्प असेल, असे विषय तिच्याशी सहजपणे बोलले जायला लागले. एकदा क्रिसमसला अस्मीने तिच्यासाठी एक कार्ड बनवलं. कार्डवर सगळ्यांचीच नावं लिहिली होती. दुसऱ्या दिवशी आजी दारात हजर. लेकीचं अक्षर छान आहे बरं का तुझ्या. मी विचारलं, तुला काय माहिती ते कोणी लिहिलं. तर म्हणे, मुलगा तर लहान आहे तुझा, आणि हल्ली मोठ्या माणसांची कोणाची अक्षरं चांगली असतात सांग बरं. मागे एकदा एक कबूतर तिच्या अंगणात उतरलं. कबुतराच्या पायात कडी होती. त्यावरून ते पळालेलं कबूतर आहे हे तिला समजलं. त्याला खाऊ दिला, प्यायला पाणी दिलं. पण ते कबूतर काही तिला जवळ येऊ देईना. मग तिने लांबून त्याचा फोटो काढला, झूम केला, त्या कडीवरचा फोन नंबर शोधून त्याच्या मालकाला फोनही केला. त्यानंतर 3-4 दिवस ते कबूतर तिच्या अंगणात होतं. तिने आजूबाजूच्या सगळ्या मुलांना शाळेतून घरी येता येता थांबून ते कबूतर दाखवलं आणि पक्षी कसे ट्रॅक करतात हे पण दाखवलं. अद्वै शाळेतून एकटा घरी येतो. अस्मी कधी मित्र-मैत्रिणींना घेऊन येते. मी आणि प्रमोद घरी नसले तरी त्या शेजारच्या आजीचं त्यांच्याकडे येता जाता लक्ष असतं. अस्मीची रोबोटिक्सची टीम घरी आली की सगळी मुलं मिळून अंगणात प्रॅक्टिस करत असतात. त्यांचा किलबिलाट चालू असला की मेरी आजी खुश. मग पुढच्या 2-3 दिवसात मी दिसले की सांगते, तुझी मुलगी मोठी इंजिनियर होणार बघ. मुलींनी जायलाच हवं ग टेक इंडस्ट्रीमध्ये. कुठे मागे ठेवू नकोस तिला मुलगी म्हणून. कधी फारच खुशीत असला की लॅरी, मेरी आजीचा नवरा, टेक इंडस्ट्रीमधल्या त्यांच्या तरुणपणाच्या गमती सांगतो. गेमिंग इंडस्ट्री कशी चालू झाली, सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप्स कशा चालू झाल्या, याविषयी त्यांच्याकडे खूप किस्से असतात. तो खूप वेळ बोलला आणि आपण चुळबुळ सुरू केली की हळूच मेरी आजी तिच्या ठेवणीतले लॅरी आबाच्या स्पोर्ट्स कारच्या प्रेमाविषयीचे किस्से सांगते.
वर आता या वयात का सुंदर मुली शेजारच्या सीटवर येऊन बसणार आहेत असं म्हणून त्यांची बोलती बंद करते आणि आपण खूप हसून घेते. तिला बागेत काहीतरी काम करत राहायला फार आवडतं. आज काय नवीन रोपच लाव, नाहीतर नव्या बियाच पेर, असं तिचं काही ना काही चालू असतं. मलाही थोडीफार बागकामाची आवड आहे असं तिच्या लक्षात आल्यावर ती आता मला नवी रोपं फुलं आवर्जून दाखवते. तिच्या घरी ती आणि लॅरी असे दोघेच असतात. मग त्यांच्या बागेत लावलेल्या रोपांना खूप फळं आली की ती कधीतरी दार वाजवून विचारते, टोमॅटो खूप छान आलेत माझ्याकडे, देऊ का तुला थोडे? खाल ना. मग आमच्याकडे ताज्या टोमॅटोची कोशिंबीर होती. कधीतरी क्वचित आमच्या बागेतलं लिंबू किंवा पुदिना असं काहीतरी विचारून घेऊनही जाते. आता मेरी आजी हळूहळू थोडी म्हातारी व्हायला लागली आहे, पण आनंदी असते. परवा काठी घेऊन चालताना दिसली. काय झालं म्हणून विचारलं तर म्हणाली, गुडघ्याला आता स्टीलच्या वाट्या लावल्या आहेत. जरा आता थोडा सवय व्हायचा अवकाश. मग बघ माझ्या नातवाच्या मागे कसं धावता येईल मला ते. गेल्या महिन्यात एकदा घरी आली तर मेरी आजी तिच्या अंगणात माझी वाट बघत बसली होती. मी गाडीतून उतरल्याबरोबर हाक आली, मानसी. मी जवळ जाऊन काय म्हणून विचारलं तर म्हणाली, तू आणि प्रमोद दोघेही टेक इंडस्ट्रीत काम करताना खूप लोकांचे जॉब जात आहेत असं ऐकलं. तुमचं तर सगळं ठीक आहे ना? मी तिला आमचे जॉब व्यवस्थित चालू असल्याचं सांगितलं. पण कुणीतरी एवढ्या आपुलकीने, निर्मळ मनाने अशी चौकशी करावी हे बघून मला गलबलून आलं. ते तिला माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं. पटकन माझा हात धरून म्हणाली, अगं कठीण दिवस येणारच नाहीत असं नाही ग, पण तू निभावून नेशील बघ. मी बघते ना तुम्ही दोघं मिळून कसं छान मॅनेज करता आहात ते. मुलंही तुझी छान मोठी होत आहेत आता. इकडच्या तिकडच्या गप्पा करून मेरी आजी आत निघून गेली. तेव्हा मनावर एक समाधानाची साय आली होती. ती निघून गेल्यावर थोडा वेळ तिच्या बागेतली फुलं बघत मी हातावर हात ठेवून समाधानाने बसून राहिले.